त्यासाठी मी रेकॉर्डिंग करतेय. नंतर 2 तास मला जातात रेकॉर्डिंग प्रोसेस करून युट्यूबवर टाकायला, की तुमचं जे बुडलंय ते तुम्ही बघाल, शनिवार रविवारी कराल. तर असं काही नाही तुम्ही केलंच पाहिजे म्हणून व्हिडिओ ऑन ठेवायचा संकोच ठेवू नका. तुम्ही ऐका, बघा, प्रश्न उत्तर विचारा, शंका तुमच्या कानावरनं जाऊ देत. आज तुम्ही भ्रामरीचं महत्व ऐकलं, समजा केलं नाही, तर उद्या 1 वर्षांनी तुम्हाला वाटेल नाही भ्रामरी शिकावी, करावी. काही प्रॉब्लेम जीवनात निर्माण होतात, आपल्या शरीरात निर्माण होतात, मनात निर्माण होतात. आणि आता सध्या जे चाललंय ना पृथ्वीवर मुलांना, तुम्ही बघा, तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग म्हणता, पण हे ग्लोबल वॉर्मिंग नाहीये. मी तुम्हाला सांगते, दिस इज नॉट ग्लोबल वॉर्मिंग. व्हॉट इज बिंग टॉट इन द स्कूल, हे ग्लोबल वॉर्मिंग नाहीये. हे परिवर्तन आहे, इव्होल्युशन आहे. आपण मानव आहोत ना, आपण महामानव होतो. जसं आपण डायनासोरची उत्क्रांती बघितली, माकडाची उत्क्रांती बघितल्या, तशी आपली उत्क्रांती सुरू झालेली आहे मानवाची. आणि या उत्क्रांतीमध्ये आपलं शरीर बदलतंय, आजूबाजूचं सगळं वातावरण बदलतंय. आणि आपण जर या बदलणाऱ्या वातावरणाला त्या फ्रिक्वेन्सी, म्हणजे महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं, एव्हरीथिंग इज एनर्जी आणि एव्हरीथिंग इज व्हायब्रेशन. तर हे मी जे तुम्हाला सांगितलंय ते सगळं बदलतंय आता. आणि मग आपण जर बदललं नाही आपली फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन, एनर्जी, तर खूप प्रॉब्लेम येणार आहेत, खूप चॅलेंजेस येणार आहेत आपल्याला. तर हे होऊ नये म्हणून हा सगळा कार्यक्रमाचा ढाचा केलाय. जो ओंकार आहे, भ्रामरी आहे, आता आहार सुद्धा बघा मॅडम किती छान घेणार आहेत. शारदा मॅडम करा सुरू. सर्वांगीण आपण हे चॅलेंजेसला, आपल्याला परिवर्तनाला सामोरं जायचंय आणि आपली उत्क्रांती आपल्याला लवकर करायची आहे. मानवाचा जो महामानव होतोय, आपल्याला लवकर पुढच्या पुढच्या फळीत राहायचंय आपल्याला, माहिती का? आणि ते तुम्हाला ध्यान, धारणा, सकस आहार हेच तुम्हाला पुढे नेणार आहेत. तुम्हाला अभ्यास 2 तास करावा लागेल तुमचं पास होण्यासाठी समजा. तर ही जर ध्यानधारणा तुम्ही केली, तर तुम्हाला अर्ध्या तासात तेवढेच मार्क पडणार आहेत, अर्धा तास अभ्यास करून. हे महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही. आणि आहार जर ठेवला सकस, तर काही शारीरिक विवंचनच येणार नाहीये. मेंदू सुद्धा एकदम फिट राहणार आहे. शारदा मॅडम घ्या, सुरू करा. तुम्ही आणलंय का साहित्य ते सांगा. हात वर करा, कोणी कोणी साहित्य आणलंय. क्रिशा व्हिडिओ ऑन कर. क्रिशा व्हिडिओ ऑन ऑन कर जरा, थोडा वेळ सुरू होईपर्यंत. शिवांजली, तुझं तोंड मला दाखव शिवांजली. आणि सृष्टी काळे, तुझं पण तोंड दाखव जरा. मी गॅलरी व्ह्यू करते. मला सगळ्यांची व्हिडिओ जरा एकदा तरी दिसू देत ना, कोण कोण आहे. अमेय दिसला, रिया दिसली, श्रुदुला होतीच. हात वर करा, कोणाकोणाकडे साहित्य आहे बघू. फक्त अमेय दिसतोय मला साहित्य असलेला, आणि राधा. राधा आणि श्रुदुला. चला मॅडम करा सुरू. बाकीचे हम्म. बघतील, तुम्ही व्हिडिओ बघायचा, शनिवार रविवार करायचं, ग्रुपवर पोस्ट करायचं. आणि तुमचे पालक उत्तर देत आहेत. एक किती मिनिट. शेमफुल आहे ना मुलांना. छोटे छोटे प्रश्नांची सुद्धा उत्तर पालकांना द्यावी लागतायत ना. तुम्ही नुसतेच पैसे भरायला लावले ना आई वडिलांना. तुम्हाला नाही ना छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं देतायत. तुम्हाला तेवढा वेळ नाही ना तुमच्या मोबाईलच्या दुनियेतून. हा, मॅडमना स्पॉटलाइट देते हा मी. काय करणार आहात मॅडम आज? मॅडम काय करणार आहात? शारदा मॅडम काय करणार आहात? केलंय का? हा हा. स्प्राउट्स भेळ. स्प्राउट्स भेळ बघा. हम्म. उन्हाळी पदार्थ आहे. भेळ म्हटलं की, उन्हाळा म्हटलं की भेळ. आता पाऊस पडतोय आपल्याकडे, बघा कसं परिवर्तन होतंय. वातावरणाचं का परिवर्तन सुरू झालंय सांगा? का आता आपलं परिवर्तन करायचंय, आपल्याला आपल्याला बदलायचंय, खूप बदलायचंय. दिसतंय का करण? हो दिसतंय. तर हे मी उकडलेले स्प्राउट्स, शेंगदाणे आणि हे कॉर्न तो उकडले घेतले. तुम्ही लिहून घ्या बरं का मुलांना. मॅडमनी साहित्य टाकलंच आहे, पण कृती लिहून घ्या. ते कॉर्न ते घेतले, त्यातच जिरेपूड घातली, मिरेपूड, मीठ, सैंधव मीठ आणि थोडी थोडी मिरची पावडर, आवडत असली तर मिरची पावडर घालायची. हा.
आणि हे काकडी आणि टोमॅटो चिरलेला. हे किसलेलं गाजर आणि बीट. हे कांदा आणि हवा आवडत असला तर बटाटा घालायचा हा. हे गोड चटणी. ही हिरवी चटणी. आणि ही शेव आहे. हा, शेव आहे आणि ही पापडी आहे. काय पापडी ही गव्हाच्या पिठाची पापडी केलेली. ती असली अवेलेबल तर घ्यायची, नाहीतर तुम्ही परत कधी करताल ना तेव्हा करा. आता हे मिक्स करायचं. हे हे कॉर्न स्प्राउट्स भेळ आणि यात लिंबू पिळायचा. दिसतंय ना सर्वांना? यात लिंबू पिळायचा. परत ह्यात काही काकडी आणि टोमॅटो घालायचे. दिसतंय का मॅडम? दिसतंय. हो, काकडी दिसतंय. आणि काकडी आणि टोमॅटो घातल्यावर कांदा आणि हा बटाटा. बटाटा हवा असल्यास घाल. उकडलेला बटाटा चिरून घाल. ही गोड चटणी. मॅडमची मॅडमची आयडिया बघा, कसा पेपर अंतरलाय डायनिंग टेबलवर, आहे की नाही? पडायला नको. अशा छोट्या छोट्या आयडिया. ह्याच्यात हिरवी चटणी. ही हिरवी चटणी घातली. हे किसलेलं गाजर, बीट किसलेलं. त्याच्यावर ना शेव घाल. तयारी केली ना, 10 मिनिटं पण नाही, 5 मिनिटं पण नाही लागत तयारी केली की पूर्ण. आणि बघा ना, सॅलेड खातलं नाही जात तर गाजर आलं, बीट आलं, कसं सगळं पौष्टिक स्प्राऊट आले, हिरवी ग्रीन चटणी आली. म्हणजे हे तर रोजचा पदार्थ जेवणात ठेवायला काही हरकत नाही. समजलं का? कळलं ना सर्वांना? ही पापडी हे गव्हाच्या पिठापासून केली. त्यात गाजराचं फ्लेवर घातले. कुणाला हवे असले तर रेसिपी तर मी सांगेन तुम्हाला. पापडी याच्यावर घालायची अशी. ऑर्डर सुद्धा करून देतात मॅडम, हा. हम्म. मॅडम सुगरण आहेत, तुम्हाला ऑर्डर केली तर घरपोच मिळेल. कळलं का सर्वांना? मॅडम इकडे द्या पाठवून खायला. कोणाला आवडली आणि खावीशी वाटते, चॅट बॉक्स मध्ये टाका. हे बघा मुलांनो, एक महत्वाचं आहे, सोपी पण तुम्ही करून आई वडिलांना देणं हे किती महत्वाचं आहे रे. माझा मुलगा आहे ना, काय काय करतो आणि माझ्या पुढे जेव्हा आणतो, एकदम त्याला एकदम म्हणजे अभिमानाने त्याने काय दिलेलं खाताना इतका अभिमान वाटतो ना. तर तुम्ही हा आनंद आई वडिलांना दिला पाहिजे ना. 1 महिन्यात एकदा तरी कोण कोण देतं मला सांगा आई वडिलांना हा आनंद. मिंजा देते, व्हेरी गुड. अजून कोण कोण देतो आई वडिलांना हा आनंद? घरातल्या भावंडांना. छान, आमय देतो. अजून कोण देतं सांगा मला? नीलकंठ देतो, विचारते आता, खायलाच येते नीलकंठ, थांब. तू पुण्यातच आहेस, मला बोलव काहीतरी पदार्थ खायला तुझ्या हातचा, हा. दर्शन, तू काय करतो रे साधारण, सांगशील का? दर्शन,
कोणता पदार्थ तू करू शकतो? दर्शन, कोणता पदार्थ तू करू शकतो, सांगशील काय? हा, ओके मॅम, या. दर्शन, अरे तू पदार्थ कुठला करू शकतोस? तुला ऐकायला येतंय ना? नेटवर्क आहे ना तुझं? दर्शन. प्रांजल, तू काय करतेस सांग? तू कोणता पदार्थ करतेस? कसं असतं ना, हे छोट छोटे पदार्थ करूनच तुम्हाला आवड निर्माण होते आणि मग पुढं जातं. आणि हे फार महत्वाचे. जरी मुलं असाल तुम्ही, तर उद्या येणाऱ्या आपल्या बायकोसाठी आजपासूनच तयारी करावी लागते. तर बायको सुखी राहते. आणि हे संस्कार आईनी महत्वाचे द्यावे लागतात. कारण आई जे झिजतीये ना वडिलांमुळे, समजा वडिलांना तुमच्या काही करायची सवय नसेल, तर आई जे झिजतीये ना, ते तुमच्या बायका झिजणार नाही. ती व्हॅल्यू आईनी द्यायची असते मुलांना. मुलगा आहे म्हणून सगळं आयतं वाढायचं, ताट आयतं वाढायचं, सगळं जे मागेल ते खायला करायचं, हे काही कर्तव्य नाहीये आईचं. आईचं कर्तव्य आहे सर्वांगीण मुलांचा विकास, जडण-घडण, त्यांना सेल्फ हे अभ्यास खूप आहे, तू अभ्यासच कर म्हणून मुलांना सोडलं तर मुलं बसतात गेम खेळत. ह्याचा कधी विचार करणार आहे पालकांना तुम्ही? मुलांना आम्ही आम्ही नाविन्यता, केलं. विविधता यातून थोडस घडलं पाहिजे. तर ठीक आहे, खूप धन्यवाद शारदा मॅडम. अजून काही करणार आहात का? का रॉक्झी मॅडमचं आहे? काय आहे? हा, माझं पुढे 27 तारखेला आहे ना परत. हा, श्रुदूला काही विचारायचंय का? हात वर केलायस, विचार. विचारायचंय का श्रुदूला तुला? तुम्ही कोणी पदार्थ ठेवले होते रेडी, त्यांनी बघू काय केलंय, जरा दाखवा. काही करायला चिरून वगैरे ठेवलं होतं की नाही? तुमची डिश दाखवा जरा. बघू मुलांना काय काय केलंय तुम्ही. बघू तुमचे फोटो जरा, मला स्क्रीनशॉट घेऊ द्यात. काही हा, साहित्य तरी आम्ही आहे का हेच दाखवा? हा, आमय छान. तू निदान स्प्राउट तरी मिक्स केले, छान. आमय, अजून कोणाचं काय? म्हणजे तू काय केलंस? थोडंफार त्यातलं काही साहित्य जमवलं होतं का नाही? श्रुदूला, तू काय केलंस का? ठीक आहे. म्हणजे एक तर छान आमय सुरू. आमय 2 दिवस उशिरा जॉईन झाला आणि त्यांनी स्प्राउट दाखवले. ठीक आहे, छान. चला, म्हणजे आम्ही सर्वांनी करून बघायचं आणि फोटो टाकायचा. मुलांना तुम्ही प्रोजेक्ट मध्ये करायचंय. शनिवार रविवार करा, आज करा. आणि व्हिडिओ टाका, फोटो टाका. ठीक आहे, आवडलं का सगळ्यांना? धन्यवाद. आवडलं का? थंब करा. कुणाला आवडेल त्यांनी थंब करा. शारदा मॅडम धन्यवाद. रॉक्झी मॅडम या. धन्यवाद. थँक्यू सर्वांना. मॅडम, दुसरा पदार्थ कुठला घेणार आहे शारदा मॅडम तुम्ही? हा, मी ना ह्याचं पान शॉर्ट ते शेक, शारदा पान आणि मॅडम, ते गुलकंदचा शेक. पान गुलकंद शेक आणि हे प्रोटीन पावडर.